नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। महाराष्ट्र राज्य सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नीट यूजीच्या माध्यमातून एमबीपीएस आणि बीडीएस प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे। अनेक विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 साठी रजिस्ट्रेशन केले आहे, आवश्यक माहिती भरली आहे, कागदपत्रे अपलोड केली आहेत आणि पेमेंट देखील केले आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। फक्त फॉर्म भरला आहे म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्णपणे योग्य झाले आहे असे समजू नका। तुमच्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जाऊन तुमचा फॉर्म प्रत्यक्ष तपासणे आवश्यक आहे। तुमची सर्व माहिती योग्य आहे का, आवश्यक सर्व स्टेप्स कंप्लीट झाल्या आहेत का, एमबीपीएस आणि बीडीएस राऊंड 1 साठी सेशन ऍप्लिकेशन झाले आहे का, पेमेंट पूर्ण झाले आहे का, डॉक्युमेंट्स योग्य पद्धतीने अपलोड झाले आहेत का आणि रिझर्वेशन संबंधित माहितीमध्ये कोणतीही चूक राहिलेली नाही ना, हे आजच तपासून घ्या। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेलच्या पोर्टलवर तुमच्या एमबीपीएस आणि बीडीएस राऊंड 1 चा ऍप्लिकेशन पूर्ण आणि योग्य आहे की नाही हे तपासण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तुमचा मोबाईल जवळ ठेवा आणि शक्य असल्यास त्याच वेळी तुमच्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जाऊन तुमचा फॉर्म तपासत चला। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या अधिकृत नीट यूजी 2026 पोर्टलवर जा। लॉगिन करण्यासाठी तुमची रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरा। इथे एक महत्त्वाची सूचना आहे, तुमचा पासवर्ड, ओटीपी किंवा लॉगिनची कोणतीही वैयक्तिक माहिती इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका। शक्यतो ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवर किंवा विश्वासू पालकांच्या उपस्थितीत पूर्ण करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इयर 2026-27 असलेले कॅन्डिडेट डॅशबोर्ड दिसेल। आता या डॅशबोर्डवर आल्यानंतर फक्त रजिस्ट्रेशन झाले आहे एवढे पाहायचे नाही, तर संपूर्ण ऍप्लिकेशनची स्थिती तपासायची आहे। त्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या नॅव्हिगेशन मेनूमध्ये प्रोफाईल स्टेटस, डॉक्युमेंट अपलोड, अप्लाइड सेशन, प्रेफरन्स राऊंड आणि रेड स्टिक यांसारखे पर्याय दिसतील। सर्वप्रथम प्रोफाईल टेस्ट स्टेटस वर क्लिक करा। प्रोफाईल स्टेटस ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्क्रीन आहे, कारण रजिस्ट्रेशन प्रक्रियेतील वेगवेगळे स्टेप्स येथे दिसतात आणि प्रत्येक स्टेप पूर्ण झाली आहे की नाही हे त्याच्यासमोर असलेल्या स्टेटस वरून समजते। तुमच्या स्वतःच्या पोर्टलवर क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, कोर्सेस, ऍप्लिकेशन फीज, प्रिव्ह्यू, डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट, सेशन ऍप्लिकेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड हे आवश्यक स्टेप तपासा। क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन समोर कंप्लीट आहे का हे पहा। त्यानंतर कोर्सेस कंप्लीट आहे का ते तपासा। ऍप्लिकेशन फीज आणि प्रिव्ह्यू हे दोन्ही कंप्लीट आहे का हे पहा। त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट कंप्लीट आहे का हे तपासा। यानंतर दोन अत्यंत महत्त्वाचे स्टेप म्हणजे सेशन ऍप्लिकेशन आणि पेमेंट हे दोन्ही कंप्लीट आहेत का हे विशेष काळजीपूर्वक तपासा। शेवटी डॉक्युमेंट अपलोड देखील कंप्लीट आहे का हे पहा। यापैकी कोणत्याही आवश्यक स्टेप समोर पेंडिंग, इनकम्प्लीट किंवा इतर अपूर्ण स्टेटस दिसत असेल तर रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे असे समजू नका। संबंधित स्टेप पुन्हा तपासा आणि पोर्टलवर उपलब्ध अधिकृत प्रक्रियेनुसार आवश्यक ती कार्यवाही करा। आता विशेष लक्ष सेशन ऍप्लिकेशनकडे द्या। एमबीबीएस आणि बीडीएस राऊंड 1 साठी सेशन ऍप्लिकेशन कंप्लीट झाले आहे का हे नक्की तपासा। फक्त प्रोफाईल तयार केले आहे किंवा रजिस्ट्रेशनची सुरुवातीची माहिती भरली आहे म्हणून राऊंड 1 साठी तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजू नका। त्यानंतर पेमेंट स्टेटस तपासा। पेमेंट कंप्लीट असे दिसत आहे का हे पहा। पेमेंट कंप्लीट केलेले असूनही पोर्टलवर पेमेंट कंप्लीट दिसत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। पेमेंट रिसिप्ट उपलब्ध आहे का हेही तपासा आणि ती सुरक्षित ठेवा। आता डॉक्युमेंट अपलोड या भागाकडे वळूया। डॉक्युमेंट अपलोड कंप्लीट दिसत आहेत म्हणजे तुम्ही अपलोड केलेली सर्व कागदपत्रे योग्य आहेत असे आपोआप समजू नका। तुम्ही अपलोड केलेली प्रत्येक महत्त्वाची कागदपत्रे प्रत्यक्ष उघडून पहा। कागदपत्र स्पष्ट दिसत आहेत का, संपूर्ण कागदपत्र अपलोड झाले आहे का, चुकीचे सर्टिफिकेट अपलोड झाले नाही ना, तुमचे नाव आणि इतर माहिती योग्य आहे का हे व्यवस्थित तपासून पहा। रिझर्व्ह कॅटेगरी मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅटेगरीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड केली आहेत का हे विशेषतः तपासावे। आता डॅशबोर्ड मधील अप्लाइड सेशन या पर्यायावर क्लिक करा। येथे तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये नीट यूजी 2026 एमबीबीएस बीडीएस राऊंड 1 शी संबंधित सेशन दिसत आहे का हे तपासा।
तसेच या ठिकाणी ऍप्लिकेशन रिपोर्ट आणि पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत का हेही पहा. ऍप्लिकेशन रिपोर्ट डाउनलोड करून तो पूर्णपणे तपासा. त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, नीट संबंधित माहिती, कॅटेगरी, निवडलेले कोर्सेस आणि लागू असलेले रिझर्वेशन यामध्ये कोणतीही चूक नाही ना हे काळजीपूर्वक पहा. हा ऍप्लिकेशन रिपोर्ट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवा. यानंतर पेमेंट रिसिप्ट देखील डाउनलोड करून सुरक्षित ठेवा. पुढील ऍडमिशन प्रोसेसमध्ये या दोन्ही दस्तऐवजांचा उपयोग होऊ शकतो. आता रेस तिकीट या पर्यायाबद्दल एक महत्वाची गोष्ट. काही विद्यार्थ्यांच्या पोर्टलवर रेस तिकीटमध्ये नो डेटा फाउंड असे दिसू शकते. फक्त हे दिसत आहे म्हणून तुमचे रजिस्ट्रेशन चुकीचे आहे किंवा फॉर्म भरलेला नाही असा थेट निष्कर्ष काढू नका. तुमच्या ऍप्लिकेशनची पूर्णता तपासण्यासाठी प्रोफाईल स्टेटस आणि अप्लाइड सेशन हे भाग विशेष महत्वाचे आहेत. मात्र तुमच्या फॉर्ममध्ये प्रत्यक्ष समस्या, त्रुटी किंवा इतर तक्रार असल्यास पोर्टलवर उपलब्ध अधिकृत ग्रीव्हन्स किंवा रेस तिकीट सुविधेचा वापर करा. तक्रार सबमिट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट किंवा रेफरन्स नंबर सुरक्षित ठेवणे योग्य आहे. आता रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची सूचना. तुमच्या सोशल रिझर्वेशन कॅटेगरी योग्य आहे का हे तपासा. त्याचबरोबर तुमच्यावर लागू असलेले पॅरेलल किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन योग्य प्रकारे क्लेम झाले आहे का हेही तपासा. उदाहरणार्थ डिफेन्स, हिली एरिया, MKB, PWD किंवा हँडिकॅप संबंधित रिझर्वेशन लागू असेल तर संबंधित पर्याय योग्य प्रकारे निवडलेला आहे का हे तपासा. तुम्ही पात्र असूनही एखादा रिझर्वेशन क्लेम करायचा राहून गेला असेल किंवा फॉर्म मध्ये चुकीची माहिती दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोर्टलवर उपलब्ध अधिकृत ग्रीव्हन्स किंवा रेस तिकीट सुविधेचा वापर करून वेळेत समस्या नोंदवा आणि त्याचा पुरावा सुरक्षित ठेवा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रीव्हन्स दाखल केली म्हणजे संबंधित क्लेम आपोआप मंजूर होईल असे नाही. अंतिम निर्णय CET सेलच्या नियमानुसार तुमची पात्रता आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीनुसार घेतला जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच करण्याची एक सोपी फायनल चेक लिस्ट लक्षात ठेवा. कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जाऊन प्रोफाईल स्टेटस तपासा. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, कोर्सेस, ऍप्लिकेशन फीज, प्रिव्ह्यू, डिक्लरेशन ऑफ कॅन्डिडेट्स, सेशन ऍप्लिकेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड हे आवश्यक स्टेप्स कम्प्लीट आहेत का हे पहा. त्यानंतर अप्लाइड सेशन मध्ये जाऊन नीट UG 2026 MBBS BDS राऊंड 1 शी संबंधित सेशन दिसत आहे का हे तपासा. ऍप्लिकेशन रिपोर्ट आणि पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून सुरक्षित ठेवा. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, कॅटेगरी, कोर्सेस आणि रिझर्वेशन क्लेम्स योग्य आहेत का हेही पुन्हा एकदा तपासा. आणि कोणतीही त्रुटी आढळल्यास शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. पोर्टलवर उपलब्ध अधिकृत प्रक्रियेतून आवश्यक ती कार्यवाही करा. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे. फॉर्म भरला आहे आणि फॉर्म पूर्णपणे योग्य पद्धतीने भरला आहे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मेडिकल ऍडमिशन प्रोसेस मध्ये छोटीशी चूक पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते. यामुळे आजच तुमचा कॅन्डिडेट लॉग इन उघडा, संपूर्ण ऍप्लिकेशन तपासा आणि तुमचा MBBS BDS राऊंड 1 रजिस्ट्रेशन व्यवस्थित पूर्ण आहे याची खात्री करा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऍडमिशन प्रोसेस संदर्भात सातत्याने मार्गदर्शन करत आहोत. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म मधील त्रुटी ओळखण्यासाठी आणि उपलब्ध अधिकृत प्रक्रियेतून ग्रीव्हन्स दाखल करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र अशा चुका टाळण्यासाठी फॉर्म भरतानाच योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन घेणे अधिक महत्वाचे आहे. याचबरोबर महाराष्ट्र CET सेल मार्फत पुढील टप्प्यातील PAMS आणि PHMS तसेच BPT आणि हेल्थ सायन्स अलाइड कोर्सेस संदर्भातील प्रवेश प्रक्रियेचे महत्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळेवर देणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंगचे YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि ऍडमिशन प्रोसेस मधील प्रत्येक महत्वाच्या अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पेड काउन्सिलिंगची आवश्यकता आहे त्यांनी 93 25 26 15 62 या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. योग्य वेळी योग्य माहिती, योग्य कागदपत्रे आणि योग्य निर्णय हे मेडिकल ऍडमिशन प्रोसेस मध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून लक्षात ठेवा, फॉर्म भरलाय म्हणून थांबू नका. फॉर्म योग्य भरला आहे याची खात्री करा. पुढील सर्व अधिकृत आणि महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलशी जोडून राहा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.